तर मंडळी, मानाचे पहिले आणि दुसरे गणपती पाहिल्यानंतर आम्ही पाहिला श्री गुरुजी तालीम गणपती. हा मानाचा तिसरा गणपती. या मंडळात नेहमीच एक वेगळीच उत्साह, ऊर्जा आणि भक्ती दिसते. त्यानंतर श्री तुळशीबाग गणपती. हा मानाचा चौथा गणपती. याची मूर्ती प्रचंड मोठी आहे. पुण्यामधली सर्वात उंच मूर्ती. यावर्षीचा देखावा एकदम सुंदर वृंदावन थीममध्ये होता. खूप छान वातावरण, शांती आणि उत्साह दोन्ही अनुभवायला मिळाले. त्यानंतर श्री केशरीवाडा गणपती. हा मानाचा पाचवा आणि शेवटचा गणपती. केसरीवाडा मंदिर हा लोकमान्य टिळक यांच्या घरात स्थित आहे. टिळकांनी गणेश उत्सवाला जनसमर्थन दिले, म्हणून हा गणपती खूप महत्त्वाचा आहे. मानाचे 5 गणपती दर्शन झाल्यानंतर आम्ही मंडईचा गणपती पाहायला गेलो. एंट्रीला राधाकृष्ण खूप भारी वाटत होते. सगळीकडे खूप छान वातावरण होतं आणि एक वेगळाच आनंद वाटत होता. आणि शेवटी आम्ही गेलो दगडूशेठ गणपती दर्शनासाठी. इतकी प्रचंड गर्दी होती की दर्शन लांबूनच घ्यावं लागलं. पण त्या लांबून दर्शनाचा पण एक वेगळंच समाधान मिळालं. यावर्षीचा देखावा होता श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, केरळ. दर प्रत्येक वर्षी दगडूशेठचा देखावा वेगळ्या वेगळ्या संकल्पनेवर आधारित असतो आणि यंदाचा पण खूप अद्भुत वाटला. हा गणपती नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. एकंदरीतच सगळे दर्शन झाल्यानंतर मनाला एक नवीन ऊर्जा, एक नवीन पॉझिटिव्हिटी आणि खूप शांती मिळाली.